हाय हॅलो नमस्कार, मी काजल. हाय हॅलो नमस्कार, मी ऋतू. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते. तर काकी पण आल्या, या लवकर या. तर सगळे आले, आता आम्ही निघालोय. ऋतू पण तयार झाला. रुद्र तू तयार झाला? काकी आले का? काकी कुठे? आले काकी आले. छान दिसती की साडी, छान दिसती. ड्रेस शिवायला घेतली का? नेसला नेसली, आपल्या पहिल्यांदा नेसला. आणि हलकी खूप आहे, एकदम मऊ कपडा आहे ना त्याचा, लायक्राच असल्यामुळे खूप असं मऊ असं फॅब्रिक आहे का नाही. ओम नमः शिवाय नमः. वैरिक्तं महेशं रजतगिरिजारूढं नवदन्तं रत्नाकलपूजनं परतो विग्रहं ब्रह्मत्रम्. ओम तं पतं गजामहे सुतं देववर्धनं उर्वाकवीव वन्दनम्. झाली आमची पूजा आणि ह्या मॅडमची पूजा सकाळी कितने बजे उठे थे? 3:30 बजे उठी थी, 5:30 बजे पूजा किया. बिल्कुल भीड़ नहीं था है ना इधर आके, बहुत अच्छे से हो गया. अभी इतनी भीड़, आता इतकी गर्दी आहे. आम्ही तर बाहेर इकडे पिंड ठेवून कारण करून देता. जल्दी जल्दी कर, आगे भेजो. मैं 5 बजे उठा था. क्या करा 5 बजे उठ के? हाँ क्या किया ना मेरे साथ? 5 बजे इतनी सुबह? हाँ, आज उसको उठाया नहीं मैंने, अपने से. ये बोल रहे हैं ना 8:50 को उठाए. 8:50. 8080. अरे बाप रे, ये कितना होता है? 8050. हाँ जा. नहीं काकी है ना, दारू उगड़ ले काकी ने. जा जा जल्दी. क्या हुआ? अरे वो पार्सल देने जा रही, दोनों जा रहे हैं. बहुत थैली है ना इसलिए. चलो आती हूँ. कुछ लाना है क्या? क्या हुआ? इतना नर्वस लग रहे. पूजा केली आणि घरी गेली. सगळी पार्सल द्यायला आली कारण की झालं नव्हतं काल, माझं ATM सापडत नव्हतं, त्याच्यामुळे कॅश नव्हती. त्याच्यामुळे मग मला काल नाही देता आली पार्सल. सगळी घरीच होती. तर आज आम्ही दोघं आलोय. एकटे येतात पण पार्सलच एवढी होती की दोघे यावंच लागलो. दोघं घेता येत नाही. 3 फुल पिशव्या भरल्या होत्या. आम्हाला वाटत नव्हतं की महाशिवरात्रीच्या दिवशी बँका पण बंद असतात, मग पोस्ट ऑफिस चालू असेल कारण ते सुद्धा गव्हर्नमेंटमध्ये येतं. पण नशीब चांगलं की चालू आहे, कारण की काही जणांचं 2 तारखेला बर्थडे आहे, काहींचा 3 तारखेला. तर त्या हिशोबावर त्यांचं पोचलं पाहिजे पार्सल. तसं तर 4-5 दिवसात पोचतं, पण तरी पण कधी कधी नाही पोचत, ॲड्रेस सापडत नसला वगैरे की. तर आता दोघं आलंच आहे, म्हटलं चला आता हास्तर पण घेऊन जाते कारण मग दोन्ही सोबतच होईल ना काम. नंतर परत उद्या नाही यावं लागेल, नाही तर उद्या यावं लागेल. संपला असतं त्या दिवशी 20-20 मीटर आणला होता, तो सगळा संपला. बस हुआ और क्या देते हो? रस्से वाला बैगन लेना था. पूजा पूर्ण देव बाबा काय चल तुला किती रुपये देऊ? जा माझ्या पर्स मधून 100 रुपये देऊ तुझ्या गल्याला. टाकतो आहे, मोठी सायकल घ्यायची आणि तुला सायकल साठी पैसे जमा करतो ना तू. 100 घे, 100 बस 200 घे. 200 अरे आपली छोटी छोटी काय सुटते. मग सायकल नाही घ्यायची का? अथर्व जायची, त्या अथर्व जायची घ्यायचे ना. मग त्याला पैसे साठव ना, जा पैसे ठेव. मग पैसे जमा केले तर नाही करत. लय कसं भरले ते आता थोडंच भरायचं राहिले, मग सायकल भेटणार तुला. तर आता मी इथं खिचडी शिजायला टाकली.
खिचडी काय पटकन होते. तर आणि सोबत मी तर रताळाचं शिजवले, कारण म्हटलं आता रताळ सेकंड शिफ्ट आहे ना, तर त्यांना खिचडी द्यावी लागेल संध्याकाळी, कारण संध्याकाळी नाही सुटत उपवास, उद्या डायरेक्ट. त्याच्यामुळे आणि खरंच सांगते म्हणजे ही साडी मी घेतली ना, अगदी फक्त 200 रुपयांची साडी, कॉटनची साडी बघा, अगदी फक्त 200. इतकी मोबाईल, मी सकाळपासून किती मार्केटला गेली, तिकडून आली, घरातले गेलं, मला काहीच वाटलं नाही. नाहीतर मला साडीमध्ये इतकं इरिटेट होतं ना की लगेच मी काढून टाकत असते, अजिबात जमत नाही. फक्त ब्लाऊज मध्येच थोडंच मला इरिटेट झाले, कारण की शिवून ठेवला होता केव्हाचा, पण हुक नव्हते लावले, असंच आजला उद्याला करून ठेवला होता. सकाळी उठली घाई गडबडीमध्ये, हुक लावले, हुक काढून बघितला, घातला, तर इतका पाय टायर्ड झाला की एक शिलाई उसवली आणि उसवून सुद्धा डबल मला टायर्ड बसलाय, कारण इतकं फिट नाही चालत मला. इतका सगळेजण म्हणतात एवढंच फिटिंग पाहिजे, हे बघा, पण तब्येत झाली ती माझं, मला ते असे दंड वगैरे एकदम असे फुगल्यासारखं जाड 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 दिसते, मला कसं तरीच होत आहे सकाळपासून. ज्यावेळेस मी माझा फोटो बघितला तेव्हापासूनच मला मी खूप वेगळी अशी दिसते. पण ठीक आहे, चला आता मी रताळ सुलते, कारण रुद्राला काकीकडे ठेवून गेलो होतो आम्ही दोघं, मार्केटला गेलतो, कारण खूप जास्त पार्सल होते. आणि येताना भाजीपाला बरं पुन्हा मी आणले 3000चा अस्तर आज परत, कारण खूप अस्तर लागतंय. मागचा जे आणलेला सगळा स्टॉक संपला, आता परत नवीन स्टॉक आणला, नवीन कलर आणले. जसे कलर येतील ना, आज अस्तर आहे आधीचा, पण जसे कलर येतील तसं मग बदलावे लागतोय. तर आता खिचडी बघते, कारण उशीर इतका झालाय ना, 1 वाजून गेली, 1 वाजून 15 मिनिटं झालेत, अजून आमचं खिचडी नाही. सकाळी चहा पण नव्हता, कारण की खिचडी बी घातली, माहिती नव्हतं कालपासूनच की आज उपवास आहे. सकाळी चहा केला आणि रुद्रला टोस्ट चारत होते, टोस्ट बुडवला, रुद्रने खाला, माझा चहा पण ते पिता नाही आला, त्याने तसंच टाकून दिला चहा, कारण तो काही चहा पित नाही, नुसता टोस्ट बुडवतो खातो. तर आता आम्ही पटकन जेवतोय, कारण भूक लागली प्रचंड. त्याच्यानंतरच मग आता मी हे करेन. मी कशी दिसते मला कमेंट करून नक्की सांगा, कारण जाड झालाय ती कशी तरी मला वाटते, आणि मला स्वतःलाच मी वेगळीच काहीतरी दिसते. आणि मंगळसूत्र काकीने दिलं होतं ना, तेच आहे, मस्त आहे, क्वालिटी पण छान आहे, छान वाटतंय. पण असं लॉंग मस्त वाटतंय ना, असं साडीवरती वगैरे मस्त लुक येतोय, मस्त वाटलं मला. काकीनं पण मगाशी म्हटलं की छान आहे म्हणून. तर चला आता पटपट मी माझं बाकीचं आवडतं, कारण खूप जास्त आज सुद्धा ऑर्डर आहेत, शिवायचे, त्याच्यानंतर पॅक पण करायचे, उद्या द्यायचे, तर ते पण अजून काम मला करायचंय. तर आता सगळं आवरलं आणि माझा चेहरा किती हिरमुसल्यासारखा झालाय बघा, कारण उपवासच सहन होत नाही. आता थोडंसं 2-3 ड्रेस पण कट केले आणि रुद्राला झोपवलं पहिल्यांदा, कारण त्याचं काय होतंय, सुट्टी असली की नाही की तो झोपतच नाही, त्याला पुढे घेतल्याशिवाय तर अजिबात. आणि माझ्या कामामुळे मग त्याच्याकडे खूप जास्त दुर्लक्ष होतं असं मला वाटतं. त्याच्यामुळे आता पहिलं त्याचं व्यवस्थित सगळं करायचं, त्याच्यानंतर काम जसं होईल तसं करायचं. आणि उपवासच सहन होत नाही, उपवास करू तर वाटतो पण सहन नाही होत. उपवास केल्याने माझं डोकं नाही दुखलं असं तर होणार ना, ते इतकं जड जड आलंय ना की म्हणजे सांगू शकत नाही, इतकं जड आलंय. तर म्हटलं पहिल्यांदा आता गोळे खाती आणि रुद्रसोबत जाऊन झोपती तासभर, त्याच्याशिवाय माझं काही डोकं दुखायचं राहणार नाही. उपवास असले कसं मला सकाळी उठल्या उठल्या जेवायची सवय आहे, भले मी उठते, दात घासते, पहिलं खाते, त्याशिवाय मला ते सहनच होत नाही. नंतर बरेच जण सगळं स्वयंपाकी झाल्यावर जेवतात, कसे जेवतात काय माहीत, मला नाही बाबा सहन होत, पहिल्यापासूनच नाही. त्याच्यामुळे आता पहिलं गोळे खातीन, झोपतीन, मग बाकी जसं ते पसारा, नंतर पसारा जर बघितला ना तर अजूनच जास्त डोकं जडील, इतका जास्त पसारा आहे बघा. सगळं कटिंगला काढलं होतं पण डोकं जड आलं, म्हणून म्हटलं जाऊ दे तिकडं, मरू दे, करते परत. आता पहिलं गोळे खाऊन घेते आणि जाऊन झोपते, 1-1.5 तास मस्त झोप काढती. 5:30 पर्यंत, आता 4 वाजले, 5:30 पर्यंत छान झोप होईल. आणि मोबाईल बंद करूनच झोपणार, त्याशिवाय झोप नाही होणार. इतके फोन येत राहतात ना सारखे की बासच. आता सगळ्यांना तरी कुठंवर सांगू की माझं डोकं दुखतंय म्हणून, त्याच्यामुळे आता मी पहिलं बंद करते मोबाईल आणि झोपते निवांत. माझं आणि रुद्राचं जेवण झालं होतं, पण त्याच्या पप्पा बोलले की नको टिफिन न्यायला, खिचडी खूप थंड होईल, तर मला रात्री गरम गरम बनवू. मग आता त्या ताई धुवून वगैरे भांडी गेल्या, त्याच्यामुळे किचन एवढं क्लीन असतं ना की मला काहीच नाही करू वाटतं सीधा सकाळी टिफिन बनवायलाच किचनवरती थोडासा पसारा करावा, रात्री नाही करावा असं वाटत. पण म्हटलं ठीक आहे आता करते. आणि झालं असं की मला माहीतच नाही की साबुदाणा पण नाही, मग गेले 7 वाजता साबुदाणा घेऊन आले, भिजवला. मग म्हटलं आता साबुदाणा भिजेपर्यंत 10:30 पर्यंत भिजूया आणि मग 10:30ला वगैरे करेन. तर 10:15ला मी ते खिचडी बनवायला घेतले, 15 मिनिटामध्ये खिचडी बनवून तयार होते. आणि मग त्याच्यानंतर मग म्हटलं बाकीचं करूया, कारण रुद्राला मी लवकरच झोपवते, 10:30ला मी त्याला झोपवते,
कारण मी तर नाही झोपू शकत, कारण ते येत असतात ना, त्याच्यामुळे मला दरवाजा खोलायला जागच राहावं लागतं. किंवा मग संध्याकाळी मी जेव्हापासून आता चालू केलं नाही बिझनेसचं, तेव्हापासून मला एक गोष्ट कळली की सगळ्याच्या सगळ्या ज्या बायका मला ऑर्डर देतात ना, त्या मोस्टली ना 11च्या नंतरच ऑनलाईन येतात रात्रीच्या. म्हणजे कामातून आपण सगळे एकाच टायमिंगला फ्री होतो. ही गोष्ट तर आता माझी क्लिअर झाली की मी ज्या टायमिंगला फ्री होते ना, त्याच टायमिंगला सगळ्याच बायका, तुम्हीसुद्धा मीसुद्धा, आपण सगळे त्याच टायमिंगला फ्री होतो. आणि हे मला खरंच एक्सपिरियन्स आला. आणि म्हणजे वाईट वाटतंय की कसं खरंच आपल्याला, म्हणजे आपल्या बायकांना किती काम ना, अजिबात असं विश्रांती नावाची आपली गोष्टच नसते. मग ती हाऊसवाईफ असू द्या, तिलासुद्धा घरामध्ये किती कामं असतात ना, सारखं काही ना काही सुरूच असतं. आणि इथे बघा, रुद्रला आज सकाळी आम्ही पार्सल खूप होती ना, त्याच्यामुळे 3 पिशव्या होत्या, तर गाडीवर बसता येत नव्हतं, तर त्याला काकीपाशी ठेवलं होतं. तर त्याचं म्हणणं असतं की तुम्ही दोघं जर सोबत कुठे गेला तर येताना माझ्यासाठी काही ना काही घेऊन यायचं. आणि मग त्याला आणलं नाही काही फ्रूट वगैरे, त्याला काही घेणं देणं नाही, त्याला टॉयज पाहिजे असतं. खायशी त्याचं एवढं काही नसतं, त्याला सारखी टॉयज पाहिजे असतात. आणि काही फायदा नाही त्या छोट्या छोट्या टॉयजचा. म्हणून त्याला सांगत होती की तू रोज 100 रुपये तुझ्या गल्ल्यामध्ये टाक आणि एका महिन्यामध्ये तुझ्या सायकलपुरते पैसे साठतील आणि मग सायकल घेऊया. तर आता मला सुद्धा गाडी घ्यायचा आम्ही विचार करत होतो, पण आता म्हटलं नको, कारण आता 2च महिने राहिले. 2 महिन्यात तर आता आम्ही जायला शिफ्ट होईल भरूचला, त्यामुळे मग म्हटलं परत ते ट्रान्सपोरंटमध्ये काय होतं ना, गाडीला रॅशेस पण येतात. मागच्या वेळी पण आम्ही इकडं आलो ना, त्यावेळेस आम्ही अशीच आणली होती गाडी, तर त्याला थोडेसे रॅश पण झाले होते. तर म्हटलं तिकडं गेलो ना, मगच नवीन काय घ्यायचं ते आता विचार करू. इथे आता अजिबात काही नवीन घ्यायचं नाही. रुद्राला सुद्धा सायकल घेणार नाही आहे, कारण तिकडं गेल्यावरच म्हटलं घेऊया, इथे नकोच, काही उगाच पसारा वाढतोय आणि सामान बसलं पाहिजे, 2 महिन्यासाठी नको म्हटलं. तर आता इथं बघा, लेकरं असतील ना, ती बाई कधीच नीट काम करू शकत नाही. माझ्याकडे हे मीटर पट्ट्या 3 आहेत मोजायच्या, एक मला सापडली, पण ते रुद्रने काय केलंय की 6 इंच पुढचं जे कटच करून टाकलंय त्यानं. त्याला विचारलं तर ते म्हणे खेळता खेळता कट झालं मम्मा. आता त्याला ओरडून तरी काय फायदा नव्हता. मग मी तर मोजली उंची, मी म्हटलं एवढं छोटं कसं काय 45 भरतंय. आणि परत मी त्याच्यावरती बघितलं तर 6 इंच नव्हतेच त्याला पट्टीला. आणि दुसऱ्या 2 पट्ट्या आहेत. सकाळपासून 3 माझ्या डोळ्यासमोर इकडं तिकडं दिसत होत्या आणि आता त्या दोन्हीतली एक पण सापडत नव्हती, कुठं गेली. कारण पसारा गोळा केला ना, शक्यतो पसारा पडलेला असतो, पण आज मी लवकरच सगळा पसारा आवरून मगच खिचडी वगैरे बनवायला गेली होती ना. त्याच्यानंतर खिचडी बनवली, म्हटलं आता थोडासा वेळ आहे, खिचडी शिजेपर्यंत ह्या 2 टॉपचं कटिंग होईल. पण नाही काय झालं, कारण मीटरपट्टी सापडली नाही. 15-20 मिनटं तर ते शोधण्यामध्ये गेले. रुद्रच ठेवतच नाही काही. माझं पंजन आज सापडलं मला 2 महिन्यापूर्वी, त्याने ते कुठे टाकलं होतं. आणि सकाळी मला आता आज महाशिवरात्र होती, तर म्हटलं थोडं साफसफाई करूया. त्याच्यामुळे साफसफाई करताना सकाळी मला तो पंखा झाडताना पंख्यावरून पैंजण खाली पडलं अक्षरशः. नाहीतर आज म्हटलं होतं घ्यायचंच नवीन, कारण ते काय सापडत नाही आहे. आणि मला पैंजणची सवय आहे, त्याच्यामुळे पैंजण आवडतं मला घालायला. आणि गरमीमध्ये तर घातलंच पाहिजे, कारण उष्णता बाहेर निघते. चांदीचं जर असेल ना काय, तर उष्णता बघा बाहेर निघते. जास्त आपल्याला उष्णतेचा त्रास होत नाही, त्याच्यामुळे तर म्हणजे असायलाच पाहिजे आपल्या सगळ्यांकडे. तर आता काय मला सकाळपर्यंत काय सापडणार नाही, त्याच्यामुळे आता हे जिथल्या तिथंच ठेवावं लागणार, ऑप्शनच नाही आहे. खूप शोधलं पण काही सापडलं नाही, कुठं गेलंय. एवढी मोठी आहे, जाणार तर कुठे नाही, कपड्यामध्येच असेल कुठेतरी, पण गुंडाळून आतमध्ये शिरते ना, तर मग दिसत नाही, असं होतंय. तर ठीक आहे, चला आजचा दिवस असा गेला. आणि आता आवरते, रुद्राला दूध वगैरे देते आणि मग त्याला झोपावते. त्याच्यानंतर मग आता माझं बाकीचं काम करेन. आणि खूप टाईम होतं बघा, घड्याळामध्ये तुम्हाला दिसत असेल 10:30 वाजत आले होते. 10:30ला 5 मिनटं कमी होते. आणि अजून मला झोपायला 11 तरी वाजतील. पहिल्यांदा रुद्रला झोपवीन आणि त्याच्यानंतर मग मी झोपीन. तर आजचा ब्लॉग इथंच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.